आई आज काय मग बनवतेस? ही बघ मस्त ताजी ताजी भाजी आणले. ह्याचीच आपण चमचमीत तवा भाजी करूया. एक नंबर आई, चालेल. तवा भाजी बनवण्यासाठी इथे मी खूप साऱ्या भाज्या आणल्या होत्या. त्या स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेल्या आहेत आणि आता आपण या सुक्या कपड्यामध्ये पुसून घेऊया. गाजर, ढोबळी मिरची, फ्लावर, फरसबी, तोंडली ह्या सर्व भाज्या आपण चिरून घेऊया. त्याचबरोबर वांगी आणि भेंडी यांना मधून एक चीर पाडून घेऊया. आता आपण तवा भाजीचा मसाला तयार करूया. त्यासाठी 3 चमचे धणे, 2 चमचे जिरा, अर्धा चमचा काळी मिरी, 2 चमचे बडीसोप, अर्धा चमचा लवंग, 3 मोठी वेलची, 1 जावित्री आणि दगडफूल. हे सर्व साहित्य आपण भाजून घेऊया. थंड झाल्यावर आपण त्याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता तवा भाजी बनवण्यासाठी आपण एक ग्रेव्ही तयार करणार आहोत. त्यासाठी अर्धी वाटी तेल, त्यात तेजपत्ता आणि 3 ते 4 बारीक चिरलेले कांदे घालूया. कांदा परतवून झाला की त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि 1 चमचा मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालूया. हे परतवून झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा हळद आणि 2 चमचे घरगुती मसाला घालूया. त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा तयार केलेला तवा भाजी मसाला घालूया. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. मसाला जळू नये म्हणून त्यामध्ये आपण पाणी घालूया आणि पुन्हा एकजीव करून घेऊया. आता त्यामध्ये 1 वाटी टोमॅटो प्युरी, कसुरी मेथी आणि चवीपुरता मीठ घालूया. आता हे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेऊया. नंतर त्यावर झाकण देऊन 10 मिनिटे मंद आचेवर शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता मस्त अशी तरीवर आलेली आहे, म्हणजेच आपली ही ग्रेव्ही शिजलेली आहे. आता आपण सर्व भाज्या फ्राय करून घेऊया. या सर्व भाज्या आपण मंद आचेवर फ्राय करून घेऊया, जेणेकरून आतली बाजूसुद्धा शिजली जाईल. तवा भाजी ही मोस्टली आपण लग्नामध्येच खातो, पण ही भाजी घरी बनवण्याची मजाच वेगळी आहे. तुम्ही जर ही भाजी घरी बनवलीत तर तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि या तवा भाजीमध्ये तुम्हाला अजूनही भाज्या ॲड करायच्या असतील ते सुद्धा तुम्ही करू शकता. आपल्या इकडे सर्व भाज्या फ्राय करून झालेल्या आहेत. आता आपण एक मसाला तयार करूया. मसाला तयार करण्यासाठी आपण इकडे 1 चमचा आमचूर पावडर, 1 चमचा मसाला आणि 1 चमचा तवा भाजी मसाला घालूया. हे सर्व साहित्य एकजीव करून फ्राय केलेल्या भाज्यांवर मसाला घालूया. आता आपण तवा भाजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी तव्यामध्ये 2 पळी ग्रेव्ही घालूया. नंतर फ्राय केलेल्या सर्व भाज्या घालूया. या सर्व भाज्या आपण ग्रेव्हीमध्ये परतवून घेऊया. साधारण 5 ते 6 मिनटं आपण हे परतवून घेऊया. तुम्ही इकडे बघू शकता मस्त अशी चमचमीत तवा भाजी आपली तयार झालेली आहे. हे तुम्ही चपाती किंवा लच्छा पराठासोबत सुद्धा खाऊ शकता. त्या भाजीवर मस्त असं लिंबू पिळा आणि ताव मारून घ्या. चमचमीत तवा भाजीची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.